मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्न अक्षदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी गजानन खंदारे, कार्यकारी संस्थापक मराठा लग्न अक्षदा। मराठा लग्न अक्षदाचा हेतू, उद्देश आणि भूमिका काय यावर 3 मिनिटाची चर्चा आपण करणार आहोत। खरं तर लग्न अक्षदाला 4 वर्षापूर्वी सुरुवात झाली। आमचे सहकारी मित्र सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष गजाननजी धामणे हे वाशिम येथील रहिवासी आहेत। दुसरे आमचे टेक्निकल सपोर्टर जे आहेत ते वैभवजी फुके हे अमरावती येथे राहतात आणि तिसरे विकास गायकवाड हे शिक्षणाच्या निमित्ताने पुणे येथे राहतात आणि मी गजानन खंदारे गेल्या 22 वर्षापासून दैनिक देशोन्नतीसाठी स्तंभलेखन आणि पत्रकारिता सुद्धा करतोय। सोबतच मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनांशी जुळलेला आहे। भारतीय स्टेट बँकेमध्ये आउटसोर्सिंगचं मी काम पाहतो आणि संत विचारांच्या परंपरेने बुडती ही जनन देखवे डोळा, विवाहामध्ये वाढत जाणाऱ्या फसवणुकी, त्यातून बाजूला होत चाललेला मध्यस्थ हा दुवा आणि विवाह जुळत नाहीत, यातून विवाह संस्थांचं येणारं पीक, त्यातून काही चांगल्या विवाह संस्था आणि त्यातून काही फसवणूक करणाऱ्या तत्व याला प्रतिबंध बसावा, लोकांची फसवणूक होऊ नये आणि विवाह जुळावेत या प्रामाणिक हेतूने आम्ही या मराठा लग्न अक्षदाची 4 वर्षापूर्वी स्थापना केली। ही स्थापना करत असताना मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक अडचणींचा सामना आम्हाला करावा लागला। बऱ्याच गोष्टी यातून आम्ही शिकलो आणि शेवटी आपण हा कन्सेप्ट थोडासा बदलला पाहिजे आणि याच्यामध्ये आता हे बदल करत आहोत। त्या दृष्टीने मराठा लग्न अक्षदाचा कन्सेप्ट आपण समजून घेणं हे महत्त्वाचं आणि गरजेचं आहे। विवाह जुळत नाहीत अशी ओरड करत बसण्यापेक्षा आपण बदल नेहमी दुसऱ्याकडून अपेक्षित ठेवत असतो किंवा आपण कुठेतरी रेडीमेड संस्कृती स्वीकारलेली आहे, म्हणजे सगळं काही रेडीमेड घ्यायचं, जेवणासकट आपण रेडीमेड घ्यायला लागलो। आता विवाह सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा आपण विवाह संस्थेची मदत घ्यायला लागलो। मग त्यातून विवाह जुळतात किती, टिकतात किती हा प्रश्न नंतरचा आहे। मात्र लग्न अक्षदा मध्ये काम करत असताना आपल्याला जर लग्न अक्षदा सोबत जर जुळायचं असेल तर बाकीच्या विवाह संस्थेसारखं आमचं काम नाही। तर त्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची भूमिका, रजिस्ट्रेशन कसं करावं, याचं कार्य कसं चालतं याबाबतचे 2-2, 3-3 मिनिटाचे व्हिडिओ आहेत, ते आपण आवर्जून पाहिले पाहिजे। खाली लिंक आहेत। काही आमचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत। सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने आमच्या नियमांचं पालन करत ते ग्रुप सुद्धा आपण जॉईन केले पाहिजे। आणि मराठा लग्न अक्षदा कसं डाउनलोड करायचं किंवा याचं कार्य कसं चालतं याबाबतचं उहापोह आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की मराठा लग्न अक्षदा हा केवळ मराठा समाजासाठी, मराठा समाजातील सर्व जाती उपजातीसाठी एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे। या व्यतिरिक्त हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा आम्ही लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा मराठा लग्न अक्षदा कुठेच कुणालाही कोणत्याही गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही किंवा विवाहासाठी गरीब घरच्या मुली किंवा अनाथाश्रमातील मुली किंवा कमी शिकलेल्या मुली यासाठी कुणीही फोन लावू नये, कारण अशा मुली मिळत नसतात आणि अशी लग्न जुळत नसतात, यातून फसवणूकच जास्त होते। दुसरीकडे तुमची फी किती हा प्रश्नही आम्हाला कोणी विचारू नये। आम्ही कुठलीही फी वगैरे घेत नाही, लग्न जुळल्याच्या नंतरही घेत नाही, लग्न आधीही घेत नाही। मात्र काही गोष्टींचा आम्हाला होत असलेला त्रास, यामुळे आम्ही मोबाईल नंबर या ऍप्लिकेशनवरचे हाईड केलेले आहेत। तर ते का आणि कशासाठी हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणारच आहे। तर हे 2-2, 3-3 मिनिटाचे व्हिडिओ आपण पाहिले पाहिजे। दुसरीकडे आम्ही कुठलीच फी घेत नाही। आमच्या नावाने मराठा लग्न अक्षदाचं नाव सांगून अनेक तत्व पैशाची मागणी करत असतात, तर त्यापासून आपण सावध असलं पाहिजे। उलट पक्षी आम्ही 2 गरीब घरचे विवाह स्वतःच्या खर्चाने आतापर्यंत जुळवलेले आहेत आणि ते आमच्या खर्चाने लावलेले सुद्धा आहेत। आणि अजूनही जर कोणी म्हणत असेल की तुमची फी किती, तर आमची इथपर्यंत तयारी आहे की एखादा अपंग किंवा एखादा अनाथ मुलगा मुलगी असेल आणि त्याची आर्थिक पार्श्वभूमी जर पैसे खर्च करण्याची नसेल, तर त्या लग्नासाठी किंवा लग्न कार्यासाठी आम्ही आमच्या परीनं थोडाफार खर्चाचा भार उचलण्यासाठीही तयार आहोत। तेव्हा मराठा लग्न अक्षदाची तुलना ही इतर बाजारू विवाह संस्थांसोबत करू नये। तुर्तास धन्यवाद। जय जिजाऊ। मराठा लग्न अक्षदाचं नोंदणी कशी करावी याबाबतचा व्हिडिओ खाली दिलेला आहे, तो आपण आवर्जून पाहावा। जय